धुळे तालुक्यातील सोलर एक्सप्लोकेम लिमिटेड कंपनीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांसह चिंचवार ग्रामस्थांनी केलाय। गावातील तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तरुणाचा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवत ठिय्या आंदोलन केले। ग्रामस्थांच्या आक्रमकतेमुळे सोनगीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी ग्रामस्थांची समजूत घालत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। अखेर 2 तासांच्या कंपनीसोबत झालेल्या बैठकीनंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेत तरुणाचा अंत्यविधी केलाय। गोपाल रवींद्र माळी या 20 वर्षीय तरुणाने रात्रीच्या सुमारास कंपनीच्या बाजूला असलेल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली। तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली। कंपनीच्या मानसिक त्रासामुळेच आणि 3 महिन्यापासून मृत तरुणाचा पगार न दिल्याने गोपाल माळी या तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। त्यामुळे चिंचवार गावातील संतप्त ग्रामस्थांनी तरुणाचा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारावर आणत ठिय्या आंदोलन केले। यावेळी सोनगीर पोलिसांनी या तरुणाच्या मृत्यूमागे जो कोणी कारणीभूत असेल त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल। पोलिसांनी दिलेल्या आश्वासनामुळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत तरुणाचा अंत्यविधी केला। धुळे तालुक्यातील चिंचवार गावाच्या हद्दीत सोलर एक्सप्लोकेम लिमिटेड दारुगोळा बनविण्याच्या कंपनीत गावातील अनेक तरुण कामाला आहेत, मात्र कंपनीतील अधिकाऱ्यांच्या हुकुमशाही व उद्धटपणाच्या वर्तनामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप मृताच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी केला। यावेळी कंपनीतील मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे। चिंचवारचा रतिलाल जिंगा पाटील माझा ग्रामपंचायत सदस्य या नात्याने या चिंचवार गावात जेव्हापासून कंपनी चालू आहे सुरळीत चालू होती। या 2-3 महिन्यापासून HR डिपार्टमेंट असो काही त्या SO असो यांनी मला चॅलेंज दिलं, सांगितलं, मला स्वतःला चॅलेंज दिलेलं आहे की 6 महिन्यामध्ये तुमच्या गावाचा मी एक पोरगाही राहू देणार नाही। होते गलती, मान्य आहे, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, झाली असेल गलती, यांनी थोडीही गलती केली की 2 महिना डी चुकायचा। मग आता त्यांना 550 रुपये रोज, समजा आता 6 महिने झाले 550 रुपये रोज आहे, मग यांना 2 महिने घरी ठेवू, 2 महिने परत आपण 2-4-5 लोकांनी जायचं, गावकरी लोकांनी सोमनाथ पाटील असतील किंवा सर्व गावाचे सरपंच वगैरे, मग यांना लावून घ्या, मग त्यांनी परत यांना कमी पगारमध्ये काम करायला लावायचं। आणि यांनी फक्त टार्गेट चिंचवारचा पोरगा, एवढंही छोटीही चूक झाली, मान्य आहे, चूकही झाली नको पाहिजे हे आम्ही पण मान्य करतो, पण मी त्या एक SO म्हणून इथं काय त्याचं नाव अरविंद वाघ, त्याला काय सांगेल, बाबा एवढं गावाचे खेडेगावाचे पोरग आहे, ते काय बाहेर कंपनीमध्ये गेले नाही, कंपनीचा नेम आहे, तो एक डोळा उघड करून नाही, थोडाफार सहन करून घे। त्यांनी मला काय चॅलेंज दिलेलं आहे की 6 महिन्यामध्ये मी चिंचवारचा एक पोरगा इथं राहू देणार नाही, मला चॅलेंज दिलेलं आहे ओपनली समोरासमोर। म्हणून मी सांगतो HR डिपार्टमेंट आणि SO यांची बदली होई, त्यांनी आता लिहा की बदली होईपर्यंत आम्ही पाहिजे। बोला सर। मी API तुषार मुरलीधर देवरे, प्रभारी सोनगीर पोलीस स्टेशन। सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चिंचवार गावातील रवींद्र माळी या युवकाने सकाळी त्याच्या शेतामध्ये गोपाल रवींद्र माळी याने त्याच्या शेतामध्ये फाशी घेतली होती, हँगिंग केली होती। त्या अनुषंगाने त्याची डेड बॉडी धुळे सिव्हिलला नेली होती। धुळे सिव्हिलला त्याचं पोस्टमॉर्टम झाल्यावरती त्याच्या नातेवाईकांनी सदरची बॉडी ही सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनी जी आहे चिंचवार तिथे आणली होती, कारण की तो सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीतला कर्मचारी होता। त्यांचं असं म्हणणं होतं की तो सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीमध्ये कर्मचारी होता, त्याला 3 महिन्यापासून पगार नव्हता। तसेच तो काल रात्री जेव्हा नोकरीला आला, ड्युटीला आला होता, तेव्हा त्याला त्याने आत घेतलं नाही आणि याच्याने त्याने ती आत्महत्या केलेली आहे आणि त्याने त्याच्या शेतात आत्महत्या केली होती। त्या अनुषंगाने तिथे आले होते, तिथे एक 100-150 लोक जमले होते। त्या अनुषंगाने आम्ही इथे आलो, आम्ही तसेच त्याचे नातेवाईक व प्रतिष्ठित नागरिक अशाने आम्ही मिटिंग घेऊन याच्यातनं एक म्हणजे त्यांच्या जे आहे ती तडजोड केलेली आहे। त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की जो मयत इसम आहे त्याचे जे वडील आणि त्याचा भाऊ हे 2 जे आहेत त्यांना परमनंट नोकरी द्यायचं आश्वासन कंपनी दिलेलं आहे आणि या आश्वासनानंतर त्यांनी सदरचं जे प्रेत आहे ते अंत्यविधीसाठी पुढे नेलेलं आहे। सध्या शांतता आहे।